मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोटात लागलेल्या आगीत घरातील सर्व वस्तू जळून खाक। सुदैवाने जीवितहानी नाही। 2 लाखांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस। अंबाजोगाईतील नाफेड खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांची मोठी गर्दी। अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित। सटाण्यातील दोधेश्वर जंगलाला पुन्हा आग। 8 दिवसात तिसऱ्यांदा वणव्याची घटना। तब्बल 2 तासांनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आणि गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। नाशिकच्या सिडको परिसरात एका व्यक्तीने 3 ते 4 जणांवर हल्ला केल्याची घटना। हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न। हल्ला करणारा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती। बारामतीत मोकाट जनावरांचा सुळसुळाट। शहरातील हरिकृपा नगर मार्केट यार्ड परिसरात 2 बैलांची झुंज। दुचाकी आणि इमारतीच्या कंपाऊंडचं नुकसान। मालेगावात कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। ढगाळ वातावरणाचा फटका। उत्पादनात घट होण्याची शक्यता। नागपूरच्या क्रिकेट रसिकांसाठी मेट्रोची सेवा रात्री 11:30 पर्यंत। आज भारत आणि इंग्लंड दरम्यान पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार। नागपूरहून कुंभमेळ्यासाठी 4 विशेष गाड्या सोडण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय। कुंभमेळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येणार। सोलापूरच्या माळशिरस मधील उजनी धरणाच्या उजव्या कालव्याला पुन्हा भगदाड। लाखो लिटर पाणी वाया। शेतात पाणी जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान। नेवाशामधील मोहिनीराज मंदिरातील यात्रोत्सवाला सुरुवात। शेकडो नंदादीप प्रज्वलित करत यात्रोत्सवाची सुरुवात। भगवान विष्णूंच्या स्त्रीरूप अवतारातील एकमेव मंदिर म्हणून मोहिनीराज मंदिर प्रसिद्ध।